श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे पौर्णिमा, 1 मे आहे, शुक्रवार आहे आणि देवीचा वार आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही खूप छान आहे. तर दर महिन्याची जी आपण पौर्णिमा करतो ती सत्यनारायणची घरच्या घरी करायची असते. तर स्वामी समर्थ जे आहे आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत, त्यांच्यानुसार आपण श्री सत्यनारायणच्या पूजा आणि विधी, जे काही मांडणी किंवा वाचन अध्याय असेल ते आपण घरच्या घरी करतो. याला कुणालाही ब्राह्मणाला वगैरे बोलवायची गरज नाही आहे. तर चला आपण बघूया. मी 1-2 दिवसापूर्वी रील पोस्ट केली होती इंस्टाग्रामला. तर त्यात खूप जणांनी भरपूर असे प्रतिसाद दिला आहे. रील खूप व्हायरल झाली आहे आपली आणि त्यामुळंच मी आज यूट्यूबला हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. बऱ्याच महिलांनी मला विचारले की ही पूजा मांडणी कशी असते किंवा कधी करायची, काय नाही, या संदर्भात सगळा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत सांगणार आहे. तर चला बघूया. मी ही सगळी मांडणी करून घेतली आहे, कारण हे पूर्ण तुमच्यासोबत जर मांडलेले असते तर खूप लाँग व्हिडिओ झाला असता. त्यामुळे मी सविस्तर तुम्हाला माहिती इथंच देणार आहे. तर हा चौरंग घेतलेला आहे, त्यावर इथं मी पांढरं वस्त्र घेतलेलं आहे. तुम्ही पांढरी रुमाल किंवा वस्त्र काही घेऊ शकता. इकडे दिवा लावलेला आहे आणि चारही साईडनं आंब्याचे डहाळे लावलेले आहेत. तर त्यानंतरून आपल्याला ही सत्यनारायणची फोटो ठेवायची आहे. आणि चारही साईडला जर तुम्हाला डहाळे उपलब्ध नसतील तर तुम्ही नुसते पानं ठेवलात ना तरीही चालेल. आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा सिटीमध्ये आंब्याचे डहाळे मिळणं खूप मुश्किल असतं. त्यामुळं तुम्ही नुसते चारही साईडला जर 2-2, 3-3 जेवढे मिळतील तेवढे ठेवले तरी चालेल. प्रसादासाठी आपल्याला शिरा करायचा आहे आणि हा जो शिरा आहे प्रसादाचा तो आपण घरच्याच मेंबरनी, म्हणजे घरात जेवढे माणसं असतात आपल्या फॅमिलीचे तेवढ्यांनीच ग्रहण करायचं आहे, खायचं आहे. पूर्ण पोथी वाचल्यानंतर, सत्यनारायणची आरती झाल्यानंतर. कारण बाहेरचं जर तुम्ही कोणी आलं तर त्यांना हा प्रसाद द्यायचा नाही आहे. आणि खाली आपण गहू घेतलेत आणि त्यावर तांब्यात ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि ही विड्याची 5 पानं ठेवलेली आहेत. आणि वरती पण एक तामण घेतलेलं आहे. त्यावर आपण बालकृष्णाची मूर्ती ठेवली आहे, हळदी कुंकू लावले आणि फूल वगैरे वाहिलेलं आहे. तसंच सेम सत्यनारायणच्या फोटोला पुसून धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे, गंध लावलेला आहे, हळदी कुंकू आणि फूल वाहिलेलं आहे. आता तिसरी गोष्ट, बऱ्याच महिला म्हटले की हे 3 जे आहेत ते विड्याचे पानं कशासाठी. तर तुम्हाला सांगते. आपण आता मीही इकडं देवाच्या साईडला तोंड करून बसली आहे. तर हा माझा राईट साईड आहे, उजवा हात. तर त्या उजव्या हाताला जी पहिल्यांदा सुपारी येते, पान ठेवलेलं आहे आपण, ती पहिली सुपारी आहे ती श्री गणेशाची आहे, दुसरी आहे कुलदेवतेची आणि तिसरी आहे वरुण देवतेची. तर आपल्याला विधिवत त्यांच्या पूजा करून घ्यायच्यात. आणि ही तुम्ही तिन्ही सुपाऱ्या प्रत्येक वेळी चेंज करायची गरज नाही आहे. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही एकच ठेवू शकता, पण त्यावर तुम्ही मार्क ठेवा. आता काढल्यानंतर एखाद्या छोट्या चिठ्ठीमध्ये तुम्ही लिहू शकता की 1 नंबर कोणता गणेश, 2 नंबर कुलदेवतेची आणि 3 नंबरची वरुण देवतेची, किंवा छोट्या छोट्या डबे करून त्याच्यावर तुम्ही मार्क करू शकता. तर ही आपल्याला इथं धुवून स्वच्छ पुसून घेतली. हळदी कुंकू वाहिलेलं आहे. तिने पण ह्याला म्हणतावेळेस, सुपारी ठेवतावेळेस, हळदी कुंकू वाहतावेळेस आपल्याला ओम श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री वरुण देवताय नमः असं म्हणून आपल्याला पूजा करायची आहे. आणि हे फुलं ठेवलेले आहेत आणि त्यांच्यासमोर आपल्याला खडीसाखरेचा प्रसाद दाखवायचा आहे. तुम्ही यात शिरा नाही आहे, साखर, खडीसाखर वगैरे दोन्हीपैकी एक ठेवू शकता. इथे पाणी आहे. फळ जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही कोणतेही ठेवलं तरी चालेल. आता खाली मी रांगोळी पॅचेसच टाकलेले आहेत. तिकडे हळदी कुंकू आणि ही आहे ती आपली सत्यनारायणच्या पूजाची जी आहे ती पोथी आहे वाचायची. इकडे आरतीचं ताट केलेलं आहे, धूप आहे आणि हे इथे आरती केलेली आहे तयार. तर आता इथे आहे. तर तुम्हाला सगळ्या हे जे आहे त्याच्यामध्ये साहित्य काय काय लागणार आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. प्रसादासाठी शिरा आणि नैवेद्य सर्वात शेवटी. हा तर प्रसादासाठी शिरा झालेला आहे, पण सर्वात शेवटी जेव्हा आरती आपण म्हणतो आणि संध्याकाळच्या टाईमला जेव्हा आपण जेवणात घरात जे काही अन्न बनेल, जर तुम्ही खिचडी केली, डाळ भात केला, चपाती भाजी भाकरी, जे काही अन्न शिजवलेलं आहे तोच तुम्हाला संध्याकाळी नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. प्रसादासाठी शिरा आहे आणि नैवेद्य संध्याकाळी अन्नाचा. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तर ही सेवा कधी केली जाते, तर दर महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळ कधी असतो, तर 5 ते 7च्या दरम्यान म्हणजे प्रदोष काळ असतो. तर त्या 5च्या अगोदर जर तुम्ही मांडणी वगैरे करायला सुरुवात केली तर काही हरकत नाही. 5च्या नंतर तुम्हाला वाचन करायचं आहे आपल्याला.
ही कुलदेवतेची पूजा आणि जे काही आपण मांडलेले आहेत ह्या त्यांची ही विधिवत आहे. आणि हा आहे अध्याय पहिला. 5च अध्याय आहेत. अध्याय छोटे छोटेच असतात आणि अध्याय सर्वात शेवटचा जो आहे तो 5वा अध्याय आहे. तो वाचून झाल्याच्या नंतर इथे श्री सत्यनारायणची आरती आहे. ही आरती आपल्याला म्हणायची आहे आणि त्यानंतर इथे जो खाली मंत्र दिला आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे, बोलायचं आहे. आणि सर्वात शेवटी अक्षता झाल्याच्या नंतर ही जी बाळकृष्णाची मूर्ती आहे ती काढून एका छोट्या इकडे आरतीच्या प्लेटमध्ये ठेवली तरीही चालेल आणि हातात अक्षता घ्यायचे आणि ह्या मंत्राचं पठण करायचं आहे आणि ते अक्षता आहेत त्या इथे टाकून द्यायच्या आहेत आपल्याला. नंतर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती जशी आहे तशी इथं ठेवली तरीही चालेल. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती होती. जर यात काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता आणि सर्वांनी ही दर महिन्याच्या पौर्णिमेला केली तरी अतिउत्तम, संकल्पयुक्त केलं तरी चालेल किंवा नाही काही केलं अशी सेवा म्हणून तुम्ही केलात तरीही चालेल. आता पुढच्या महिन्यापासून ह्या महिन्यामध्ये जर कोणाला जमलं नसेल तर पुढच्या महिना अधिक महिना आहे तर या महिन्यात खूप चांगला योग आहे. तर तुम्ही नक्की सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.